नमस्कार, वनिताज किचन मस्त खाऊमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय खुसखुशीत आणि खमंग असे भोपळ्याचे घारगे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते एकदा आपण बघून घेऊ। आज आपण भोपळ्याचे घारगे बनवतोय। इथं माझ्याकडे बारका भोपळा होता, तो मी स्वच्छ धुवून तासून त्याचा एवढा किस आलेला आहे। हे ताटभर आपण बघू शकता। आणि इथं 2.5 ते 3 वाटी गूळ तासून घेतलेला आहे। तर आता आपण एका पातेल्यात थोडंसं तूप घालून हे दोन्ही शिजवायला ठेवू। शिजवण्यासाठी कमीत कमी 5-10 मिनिटाचा कालावधी लागतो, त्यामुळे आपण तूप घालून त्याला शिजवत ठेवू। आता मी थोडंसं तूप घालते याच्यात। आणि आपला भोपळा, किसलेला भोपळा आणि गूळ हे दोन्ही आपण मिक्स करून त्याच्यात शिजवायला ठेवू। आता आपण भोपळा घालू याच्यात आणि मधून मधून ह्याला आपण ढवळत राहायचंय। तूप घातल्यामुळे भांड्याला खाली नाही लागणार आहे, तेवढ्यासाठी तूप घालायचंय। हे असा सगळा भोपळा मी घालून घेते याच्यात। थोडंसं ह्याला हलवून घेऊ। आता याच्यातच आपण गूळ घालू। थोडं आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याला मंद आचेवरती शिजवायला ठेवायचं। आता आपला भोपळा छान शिजलेला आहे, गार पण झालेला आहे। मी ताटात काढून घेतलेला आहे ना, गार झालेला आहे। आता मी ह्याच्यात थोडं गव्हाचं पीठ, म्हणजे जितकं मावेल तितकं आपण ह्याच्यात पीठ घालायचं। गव्हाचं पीठ आणि तसंच मी थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं। थोडंसं तांदळाचं पीठ, आता चवीपुरतं मीठ घालायचंय। आता चवीनुसार थोडंसं मीठ घालायचंय, किंचित। आणि आपण आता हे मळून घेणार आहोत। त्याचा छान गोळा करून आपण हा मळून घेऊ। जितकं या शिजवलेल्या भोपळ्याच्या पीसमध्ये आपलं पीठ मावेल तितकं आपण त्याच्यात ऍड करायचं। आता मी इथं माझा पीठ गोळा ऑलरेडी मळून ठेवला आहे। ते तुपाचा जरा हात लावून त्याला मळलेलं आहे असा, त्याप्रमाणे। नंतर मी थोडे तीळ घेतलेले आहेत इथं आणि तेल तापायला ठेवलेलं आहे। जसं आपलं तेल तापेल तसं आपण थोडा थोडा असा असा गोळा घेऊन दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचं आणि असा छोटा छोटा गोळा घेऊन आपण त्याचे वडे तयार करायचे। तुम्ही प्लास्टिक घेऊन सुद्धा करू शकता। मी अशा प्रकारे छोटे छोटे घारगे करायचे आपल्याला। अशा प्रकारे दोन्हीकडे तेल लावून केलं आहे। आता आपण हे तेलात सोडू। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझे खुसखुशीत आणि खमंग असे भोपळ्याचे घारगे रेडी झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा। आणि माझ्या अशी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल नोटिफिकेशन आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।